राधानगरी तालुक्याच्या घाटमाथ्यावर असलेलं काळंबावाडी धरण यंदा 95% भरलंय। 2022 नंतर प्रथमच धरण 80%हून अधिक भरलंय। सध्या धरणात 24.10 टीएमसी पाणीसाठा आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या दमदार पावसासोबतच गळती कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या ग्राउंटिंगच्या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे। काळंबावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात पाणलोट क्षेत्रात 42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आज अखेर तब्बल 2610 मिलीमीटर पाऊस झालाय। सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे। सध्या धरण 95% भरलं असतानाही अद्याप सर्व्हिस गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही। त्यामुळे धरणातील वाढता जलसाठा प्रशासनासह परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक ठरतोय। विशेष म्हणजे धरणाच्या गळतीमुळे यापूर्वी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यावर मर्यादा येत होत्या, मात्र गळती कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या ग्राउंटिंगच्या कामामुळे यंदा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली। त्यामुळे 2022 नंतर प्रथमच काळंबावाडी धरणानं 80%ची पातळी ओलांडत 95%पर्यंत मजल मारली आहे। या धरणातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना तसंच कर्नाटकातील सीमा भागाला पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी सिंचनाचा पुरवठा केला जातो। वाढलेला जलसाठा हा 2 राज्यातील हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरतोय।